मुंबई महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक 87 मधून निवडून आलेल्या विश्वनाथ महाडेश्वर यांना शिवसेनेकडून महापौर पद उमेदवारीची लॉटरी लागली आहे. पण महापौर पदावर विराजमान होण्यापूर्वीच महाडेश्वर अडचणीत सापडले आहेत. महाडेश्वर राहत असलेल्या साईप्रसाद गृहनिर्माण संस्था या इमारतीतील घर नियमबाह्य पद्धतीनं विकत घेतल्याचा आरोप त्यांच्यावर होतोय. ज्या वॉर्डातून महाडेश्वर निवडून आले त्याच वॉर्डातून निवडणूक लढवलेले अपक्ष उमेदवार महेंद्र पवार यांनी हा आरोप केलाय. महाडेश्वर यांनी नियमाचा भंग करून महापालिकेच्या तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या वसाहतीमधील सदनिका विकत घेतल्याचा आरोप त्यांच्यावर होतोय. गजानन पंडित यांच्या घरात आपण भाड्यानं राहत असल्याचं महाडेश्वर यांनी म्हटलं होतं. मात्र पदाचा गैरवापर करत आपलं घर बळकावण्यात आल्याचं गजानन पंडित यांनी म्हटलंय. तू माझ्याकडनं रूम विकत घेतली आणि दर भाड्याने आहे म्हणत असेल तर त्याने माझ्याकडे जे त्याने रूम मी म्हणतो विकत घेतली, ते पैसे मी द्यायला तयार आहे, त्याने रूम सोडावा. आणि नगरसेवक आपल्या दादागिरीच्या जोरावर असे हे व्यवहार करतात. या आरोपाचा धुळा उडाला असतानाच आणखीन एक गंभीर आरोप महाडेश्वर यांच्यावर होतोय. महाडेश्वर यांनी प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती देऊन निवडणूक लढवल्याचा आरोप वॉर्ड क्रमांक 87 मधले काँग्रेसचे पराभूत उमेदवार धर्मेश व्यास यांनी केलाय. महाडेश्वर प्राचार्य असलेल्या संभाजी शाळेला महापालिकेचं तर कनिष्ठ महाविद्यालयाला शासनाचं अनुदान आहे. महापालिकेच्या कायद्यानुसार महापालिकेकडून कोणतंही उत्पन्न मिळत असेल तर नगरसेवक पद रद्द करण्यात येतं. तसंच शालेय कर्मचाऱ्यांना निवडणूक लढवायची असेल तर पूर्व परवानगी घेऊन रजेवर जाणं आवश्यक असतं. मात्र निवडणूक काळातही महाडेश्वरांनी पगार घेतल्याचा आरोप व्यास यांनी केलाय. व्यास यांनी महाडेश्वरांच्या विरोधात लघुवाद न्यायालयात याचिका दाखल केली आहे. कर्मचारीला लढायलासाठी संधी आहे, पण एक प्रोसिजर फॉलो करायला लागते. तुम्हाला लीव्ह ॲप्लिकेशन द्यायला लागते, मग परमिशन घ्यायला लागते, सॅलरी वगैरेचा विषय आहे. ते काही पाठपुरावा न करताना त्यांनी सरळ नॉमिनेशन फाईल केला. दरम्यान या आरोपाबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी महाडेश्वर यांच्याशी झी 24 तासनं संपर्क साधला असता महापौर पदाची निवडणूक झाल्यावरच उत्तर देऊ असं महाडेश्वर यांनी म्हटलंय. मात्र आता हे प्रकरण लघुवाद न्यायालयात गेल्यामुळे महाडेश्वर यांचं नगरसेवकच पद रद्द झालं तर शिवसेनेवर नामुष्की ओढवू शकते. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात. आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्याबरोबर आहेत. कृष्णात, आपण पाहतोय महाडेश्वर यांच्यावरती हे आरोप होत आहेत. महापौर पदाची निवडणूक अजून बाकी आहे, मात्र त्यापूर्वीच हे आरोप झालेत. जर का हे आरोप खरे असतील, सिद्ध झाले आरोप, तर काय नेमकं होऊ शकतं? त्यांचं पद रद्द होऊ शकतं? काय नक्की होऊ शकतं? न्यायालयामध्ये हे सिद्ध झालं तर त्यांचं पद, नगरसेवक पद जे आहे ते रद्द होऊ शकतं आणि त्यानंतर 2 नंबरचा जो पराभूत उमेदवार आहे तर त्याला नगरसेवक पद मिळू शकतं. परंतु यामध्ये मोठी प्रोसेस आहे. न्यायालयामध्ये हा खटला चालेल, बराच वेळ यावर वादविवाद होईल, पुरावे तपासले जातील. परंतु सध्या तरी असं दिसून येतं की जे महाडेश्वर, विश्वनाथ महाडेश्वर आहेत, शिवसेनेचे महापौर पदाचे उमेदवार, कुठंतरी लपवाछपवी करत असल्याचं दिसून येतं. कारण ज्या पद्धतीनं त्या सोसायटीमध्ये ते राहत आहेत, प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांनी जो पत्ता दिलेला आहे तो त्या सोसायटीचा दिलेला आहे, परंतु तिथं ते रेंटवर राहत असल्याचं त्यांचं मत आहे. परंतु ज्यांनी त्यांना घर विकत घेतलेलं आहे ते पंडित जे आहेत ते सांगतायत की त्यांनी मला घर विकलेलं आहे आणि माझं घर बळकावलेलं आहे. आणि अशा प्रकारे नगरसेवक जे आहेत ते कशा प्रकारे घर बळकावतात ते देखील कॅमेरा समोर येऊन सांगतायत. तर यामध्ये कुठंतरी नक्कीच जे पाणी आहे ते मुरताना दिसतंय. कारण एकीकडे सांगितलं जातं की त्या सोसायटीमध्ये जे महाडेश्वर दाम्पत्याची एकूण 3 फ्लॅट आहेत, परंतु ज्या पद्धतीनं गेल्या 12 तासामध्ये घडामोडी घडलेल्या आहेत हे संपूर्ण मीडियामध्ये बातमी पसरल्यानंतर ही सोसायटीमधले जे नेमप्लेट आहेत, जे मोठा फलक लावला होता ज्यावर महाडेश्वर यांचं नाव होतं, तो आता गायब करण्यात आलेला आहे, तो काढण्यात आलेला आहे. आणि आता विरोधकांपुढे हे सिद्ध करणं गरजेचं आहे की हे फ्लॅट जे आहेत ते महाडेश्वर यांचेच आहेत आणि ते त्यांनी प्रतिज्ञापत्रात त्यांचा जो उल्लेख आहे तो केलेला नाही. हे सिद्ध करावं लागेल तरच महाडेश्वर यांचं पद जे आहे तर ते जाऊ शकतं. हे सर्व कोर्ट मॅटर होईल. परंतु सध्या तरी महापौर पदाचे उमेदवार असलेले विश्वनाथ महाडेश्वर अडचणीत सापडलेत. या अगोदरच्या सध्याच्या महापौर स्नेहल आंबेकर ह्या महापौर झाल्यानंतर वादात आणि अडचणीत सापडल्या होत्या. परंतु आता नवीन येऊ घातलेले जे महापौर आहेत, जे उद्या होतील, ते महापौर होण्यापूर्वीच अशा प्रकारे अडचणीत सापडलेले दिसून येत आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.